नमस्कार मित्रांनो, महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार. उद्धव ठाकरेंचे सर्व खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत. काय ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा आहे. असं असताना आता ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना शिंदे गटाचे तथा मंत्री संजय शिरसाट यांनी हा मोठा दावा केला आहे. महिन्याभरात राजकारणात मोठी कलाटणी मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तसंच ठाकरे गटाचे सर्व खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला आहे. त्याच दाव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. नेमकी संजय शिरसाट काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया. ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यात किती सत्यता आहेत असा सवाल संजय शिरसाट यांना विचारला असता ते म्हणाले, राजकारणात अशा प्रकारे जे प्रवेश होतात त्याचे नाव ऐनवेळी जाहीर केले जातात. मात्र ही वस्तुस्थिती आहे की सर्व खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाने किती काही बोललं तरी त्यांना संपर्क करायचा तो संपर्क करतो. कारण 5 वर्ष विरोधात राहून काय करणार, त्याचं उद्याचं भविष्य काय, उद्या काय घडणार हे देखील माहित नाही. त्यामुळे सत्तेत राहील तर मतदारसंघासाठी काम चांगले होतील, एवढं नाही तर चांगलं स्थानही त्यांना मिळू शकतं. त्यामुळे सर्वजण आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ठाकरे गटाचे खासदार संपर्कात आहेत. मात्र या संदर्भात निर्णय कधी घ्यायचा हे उपमुख्यमंत्री शिंदे ठरवतील. निर्णय लवकरच होईल, खूप जास्त वेळ यासाठी लागणार नाही. अशा प्रकारची अवस्था फक्त ठाकरे गटाचीच नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील आहे. महिनाभरात राजकारणाला वेगळी कलाटणी नक्कीच मिळेल असं मोठं विधान संजय शिरसाट यांनी यावेळी केलं. मग यानंतर ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत याचा आकडा आता सांगता येणार नाही, पण जेवढे खासदार आमच्या पक्षात येण्याच्या प्रयत्नात आहेत तेवढे येतील. काही गोष्टी आम्हाला देखील माहिती नसतात, त्यामुळे ठाकरे गटाचे किती खासदार येणार याची संख्या फक्त एकनाथ शिंदे यांना माहित आहे. त्यामुळे 1 महिन्यात अनेक खासदारांचा प्रवेश होईल. 31 जानेवारी संसदेचं अधिवेशन होईल. त्यानंतर या सर्व घडामोडी घडतील आणि अधिवेशन संपेपर्यंत सर्व सोक्षमोक्ष लागेल. तसेच ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात आहेत, काही माजी आमदार संपर्कात आहेत, काही पदाधिकारी आहेत. ठाकरेंच्या पक्षात जे कंटाळे आहेत ते सर्व आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी यावेळी केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.